आज 11 दिवस झाले तिचा न्यायच घेण्याची. आलोय आम्हाला न्याय घेण्यासाठी. माझ्या मुलीचा न्याय मिळायला पाहिजे. तिच्या बाबतीत झालं होतं, तिला काय पोहता येत नव्हतं. त्यांनी शेतात नेलं. शेतात नको म्हणत होती ती, शेतात मला आवडत नाही, मी घरचं काम करते. माझ्या काय वडिलांनी घरचंच शेत बघून दिलं नाही, मला घर बघून दिले. मला काय शेतीतलं काम येत नाही, मी घरातलंच काम करणार आहे म्हणत होती तिनं. जबरदस्तीने तिच्या सासूने नेलं. तिचा निरोप आला अर्ध्या 5 मिनिटांना फोन आला, नाही गुमली आहे म्हणून. आम्ही म्हणलं गुमली कशी, इकडे तिकडे कुठं असेल, बसली असेल सावलीला, बघा शेतात नेली. तर पुन्हा फोन आला विहिरीत पडली आहे म्हणून. पुन्हा फोन आला इथं निकमकडे आणली आहे म्हणून. आणि पुन्हा आम्ही आलो तरी तिचं आम्हाला 11च्या आत एवढे केले. आम्ही आलो तर आम्हाला थेट प्रेत दाखवलं. एकीकडे राज्यात महिला सुरक्षेच्या मोठमोठ्या वल्गना केल्या जातात आणि दुसरीकडे एका वडिलांवर आपल्या मृत लेकीच्या न्यायासाठी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवण्याची वेळ येते. मंगळवेढ्यातील एक अत्यंत संतापजनक आणि तितकीच हृदयद्रावक ही घटना आहे. धनश्री संदीप जगताप या विवाहितेचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू होतो. पण हे प्रकरण इथंच थांबत नाही. या प्रकरणात खाकी वर्दीवरच अत्यंत गंभीर आरोप होत आहेत. पोलीसच पोलिसाला वाचवत आहेत असा टाहो धनश्रीचे वडील फोडतायत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि मंगळवेढा पोलीस नक्की कुणाला पाठीशी घालतायत, पाहुयात हा विशेष रिपोर्ट. 4 मार्च 2026 धनश्रीचा मृतदेह एका विहिरीत आढळतो. 10 दिवस उलटून गेले तरी या मृत्यूचं गूढ उलगडण्याऐवजी मंगळवेढा पोलिसांनी ते आणखी वाढवून ठेवलंय. धनश्रीचे वडील अप्पासो मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धनश्रीचा पती संदीप गजाड आहे. मात्र सासू आणि सासरे अद्यापही मोकट आहेत. पण या प्रकरणातील सगळ्यात धक्कादायक नाव आहे धनश्रीचा दीर सत्यजित जगताप. सत्यजित हा खुद्द पोलीस कर्मचारी आहे. कुटुंबाचा थेट आरोप आहे की सत्यजित धनश्रीला वारंवार मानसिक त्रास देत होता, पण तो स्वतः खाकी वर्दीत असल्यानं पोलीस त्याला जाणीवपूर्वक वाचवत आहेत. मंगळवेढा पोलिसांना धनश्रीच्या वडिलांचे अश्रू दिसत नाहीयेत का, की वर्दीच्या दबावाखाली तपास भरकटवला जातोय? धनश्रीच्या कुटुंबाने उपस्थित केलेले प्रश्न थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रहार करतायत. आज धनश्रीचे वडील अप्पासो मोरे यांच्या हातात एक कागद आहे आणि डोळ्यात अश्रू आहेत. त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय, जर त्या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ सह आरोपी केलं नाही आणि फरार सासू सासऱ्यांना अटक केली नाही तर सोलापूरच्या SP ऑफिस समोर सर्व नातेवाईक आमरण उपोषणाला बसणार आहेत. ज्या पोलिसांवर रक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच पोलीस जर आरोपींना साथ देत असतील तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कुणाकडे? आता सोलापूरचे पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालून धनश्रीला न्याय देणार का, की एका वर्दीला वाचवण्यासाठी एका मुलीच्या मृत्यूची फाईल बंद केली जाणार? नक्की हे प्रश्न व्यवस्थेला लाजवणारे आहेत. मला न्याय मिळेल का? धनश्रीच्या कुटुंबाचा सवाल आता संपूर्ण महाराष्ट्राचा सवाल बनलाय. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहू. पाहत रहा HPN मराठी न्यूज.